जे बंड पुकारलेले आहेत असे आमचे आधार समाजणारे गोपीनाथ मुंडे साहेब, छगन भुजबळ साहेब, नाशिक नाना शशिक नाशिक प्रकाश आंबेडकर, आक्रोशन कुदळे, अहो कृष्णकांत कुदळे, गरिबाचे सुचेकर साहेब आणि महाराष्ट्राचे पदाधिकारी आणि माझे सर्व इतर मागासवर्गीय शूद्र आणि अतिशूद्र बांधव यांना आई जगदंबे लढण्यासाठी बळ दे आई म्हणून संग्राम गोंधळी करून भागितो आई बळ दे लढण्याला, आई संग्राम गोंधळी करून भागितो बळ दे लढण्याला. बेकायदेशीर नारायणाची समिती उलथवण्याला, या नारायण साहेबांनी काय केलं, बेकायदेशीर समिती स्थापन केली आणि खोटे आमचे आणि सह्या घेऊन लोकांना धमकून सह्या घेऊ लागले म्हणून काय बेकायदेशीर नारायणाची समिती उलथवण्याला. प्रयत्न करा इतर मागासाने आपला हक्क मिळवण्याला, प्रयत्न करा इतर मागासाने आपला हक्क मिळवण्याला. नगर मागणी आहे ज्यांची आपल्या घराकडे डोळे काढून यावं पुढे, त्यांचे डोळे काढू या पुढे. आई गोंधळाला ये, गोंधळ मांडलं ग आई गोंधळाला ये, आई गोंधळ मांडलं ग देवी गोंधळाला ये. आई महाराष्ट्राच्या पदाधिकाऱ्यांच्या नावानं, इतर मागासवर्गीय व शूद्र आणि अतिशूद्र बांधवांच्या नावानं उधा 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 उधे गाई उधे यानंतर ओबीसी महासंघटनेचे अध्यक्ष माननीय लक्ष्मीराव सुपेकर या ठिकाणी आपले विचार व्यक्त करतील. उपस्थित बंधूंनो, आज हा आपला गोंधळ सुरू झालेला आहे. हा एक गोंधळ विशिष्ट कारणासाठी आहे, आपल्या हक्कासाठी आहे. आणि या ठिकाणी जे आमच्यावर संकट आले ओबीसी बांधवावर, महाराष्ट्रात गेल्या 20 वर्षामध्ये आम्हाला कुठे सवलती मिळू लागल्या आणि त्याचं नजरछाल आमच्या सगळ्या ओबीसी बांधवाला लागली आणि त्यातून आम्हाला आज ह्या रस्त्यावर उतरून महात्मा फुलेंच्या वाड्यासमोर आम्हाला हा गोंधळ प्रकट करावा लागला नाईलाजाने म्हणून. मित्र, कालच प्रकाश आंबेडकर आमच्याबरोबर आले आणि त्यांनी एक मोठा संदेश दिला की ही जनजागृती आपल्याला करायची, आम्हाला ओबीसीला एकत्र करायचे, आम्ही एकत्र आहोत आणि अशा प्रकारे हे कार्य आम्हाला पुढे न्यायचे आणि पूर्ण महाराष्ट्रात ह्या गोष्टीबद्दल जागरण करून हा जागरण कायमस्वरूपी ठेवायचं, जागरण गोंधळ हा कायमचा ठेवायचा आहे. इव्हन दो आम्ही प्रत्येक वेळी आम्ही रस्त्यावर देखील येण्याची इथून पुढे तयारी ठेवू आणि म्हणून आमच्या ओबीसी महासंघटनेमार्फत हा कार्यक्रम राबविलेला आहे. या ठिकाणी आपण आलात आणि या ठिकाणी आल्यानंतर आपण पावसातही आपण थांबलात, याबद्दल मी संघटनेच्या वतीने सर्वांना धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. या ठिकाणी प्राचार्य एल.डी. भोसले आलेले आहेत. आई जगदंबेला आपण विनवणी केली आणि आमचे जे योद्धे आहे या योद्ध्यामध्ये अजून भर पडत चाललेले आहे. बरोबर आहे. आता आमचे 2 योद्धे अजून आलेले आहे, मना कांबळे साहेब आणि एल.डी. भोसले साहेब हे सुद्धा इथं उपस्थित राहिलेले या गोंधळाला. आणि आरक्षणाच्या विरोधात जो गोंधळ आहे, जे घुसखोर आहेत त्यांच्या विरोधातला हा गोंधळ आहे. यांच्या गोंधळामध्ये हे योद्धे सुद्धा सामील झालेले आहे. म्हणून का हो गोंधळी बुवा, आई जगदंबा आली आणि या योद्ध्यांना आशीर्वाद देऊन गेलेले आहे. अजून तरी गोंधळाला या कोण आलेला आहे.
आले आले हो गोंधळाला गोंधळा आवा आले आले हो गोंधळाला चिक्कर ओबीसी महासंघटनेचा कार्याध्यक्ष आणि माजी उपमहापौर. आज कशा प्रित्यर्थ तुम्ही इथे गोंधळ मांडलेला आहे, त्याचं कारण काय? महाराष्ट्रातील ओबीसी समाजावरती मराठा आरक्षणामुळे मोठं संकट येऊ पाहत आहे. मराठा समाजाला ओबीसीमध्ये समावेश करा अशा प्रकारच्या मागण्या याच महाराष्ट्रातला सत्ताधारी पक्ष, याच महाराष्ट्रातले सत्ताधारी हे मागणी करत आहेत. आणि यामुळे ओबीसींच्या आत्ता ज्या सवलती मिळत आहेत त्या देखील सवलती पुढच्या काळामध्ये शिल्लक राहणार नाहीत. आणि त्यामुळे ओबीसींचं रक्षण करण्यासाठी, ओबीसींच्या या सगळ्या आरक्षणाचं रक्षण करण्यासाठी आम्ही ओबीसी महासंघटनेच्या वतीने हा जागरण गोंधळ या ठिकाणी मांडलेला आहे. तुमचे काही स्पेसिफिक आरोप आहेत का कोणावर? आमचे आरोप तसे कोणावरही नाहीत, कारण हा ओबीसी जो समाज जो महाराष्ट्रातला आहे हा समाज हा कारागीर समाज आहे, गरीब समाज आहे, याचं हातावर पोट असलेला समाज आहे. आणि त्यामुळे हा कोणावरती आरोपच करू शकत नाही. हा काही सत्ताधीश नाही, हा काही पैसेवाला नाही, हा काही गडगंज नाही, हा काही शेतकरी नाही किंवा हा 100 एकर असलेला शेतकरी नाही. त्यामुळे हा कोणावरती आरोपच करू शकत नाही. परंतु आमच्या ओबीसीवर जे संकट येऊ पाहत आहे याचा केव्हा तरी सामना ओबीसींनी एकत्र येऊन करावा, एवढ्यासाठी आम्ही हा सगळा गोंधळ मांडलेला आहे. तुमच्या काही मागण्या आहेत का सरकारकडे? आमची सरकारकडे ही मागणी आहे की सगळ्यात पहिली मागणी अशी आहे की आतापर्यंत जे आयोग यासाठी निर्माण झाले ओबीसीसाठी, त्या सगळ्या आयोगांनी मराठा आरक्षणाला ओबीसीमध्ये येण्याला विरोध केलेला आहे. आणि त्यामुळे आत्ता मागास आयोग असताना देखील नारायण राणेंची जी समिती नेमलेली आहे ही समिती बेकायदेशीर आहे. ती समिती लगेच त्वरित बरखास्त करावी अशा प्रकारची आमची मागणी आहे. आले आले हो गोंधळाला मुंडे साहेब आले जगन भुजबळ साहेब आले 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 हो गोंधळाला मुंडे साहेब आले जगन भुजबळ साहेब आले आरक्षण हवे इतर माग समाजाला हो आरक्षण हवे इतर माग समाजाला हो अब पसंत होईना हात न्याय लोकांना हो अब पसंत होईना हात न्याय लोकांना हो अव धडा शिकवण्यात त्यांना
ठिकाणी भारिप बहुजन महासंघाचे पुणे शहराचे अध्यक्ष प्राचार्य मना कांबळे यांनी या ठिकाणी आपले विचार व्यक्त करावेत अशी मी त्यांना विनंती करतो. महात्मा ज्योतिराव फुले, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे, अहिल्याबाई होळकर, संत गाडगे बाबा यांच्या विचारांचं स्मरण करून आज ओबीसी महासंघाच्या वतीने आणि संघटनेच्या वतीने इथे जो जागरण गोंधळ कार्यक्रम आयोजित केलेला आहे, हा ओबीसी आरक्षणामध्ये जे लोक घुसखोरी करू पाहत आहे त्यांच्या विरोधामध्ये आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आणि ओबीसी समाजाला जागृत करण्यासाठी आपण हा जागरण गोंधळ कार्यक्रम आयोजित केलेला आहे. कालच पुण्यामध्ये ओबीसी आरक्षण बचाव परिषद ओबीसी संघटनांच्या वतीने, ज्यामध्ये सर्व ओबीसी संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते आणि या परिषदेला भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर म्हणजे बाळासाहेब आंबेडकर, जे बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत, त्यांनी मार्गदर्शन केलं. आणि या ठिकाणी आज आमचे भारिप बहुजन महासंघाचे केंद्रीय उपाध्यक्ष LD भोसले साहेबही उपस्थित आहे, डॉक्टर प्रल्हाद वडगावकर, सुपेकर सर, नाशिककर आणि अन्य सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत. तर आमचं म्हणणं असं आहे की मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण नको, मराठा समाजाला अन्य मार्गाने आरक्षण देता येत असेल तर त्या आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे. मराठा समाजातल्या गरीब लोकांना घटनेच्या अन्य कलमानुसार आरक्षण द्यायला काही हरकत नाही, परंतु ओबीसी कोट्यातून आरक्षण नको. आणि त्याचं साधं कारण असं आहे की मंडळ आयोगाने ओबीसीची संख्या ही 52% ठरवलेली आहे, परंतु ओबीसी लोकांना जे आरक्षण देण्यात आलेलं आहे ते केवळ 27% आरक्षण दिलेलं आहे. म्हणजे 50%चं आरक्षण आपल्याला मिळालेलं आहे. त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये NTच्या लोकांचा समावेश ओबीसी मध्ये केलेला आहे 2 गटातला, आणि त्यामुळे हे आरक्षण 19% झालेलं आहे. आता बंधू भगिनींनो, तुम्ही विचार करा, आपली संख्या आहे 52%. आपला समाज गरीब आहे, अशिक्षित आहे, असंघटित आहे, आपण कारागीर लोक आहोत, आपल्याला कष्ट करावे लागतात. यांची संख्या 52% असताना आपल्याला 27% आरक्षण दिलं आणि त्याच्यामध्ये 19%चं आरक्षण प्रत्यक्षात मिळालेलं आहे. आणि या 19%मध्ये जर प्रगत अशा मराठा समाजाचा, सर्व दृष्टीने प्रगत आहे, सत्ताधारी ते आहे, जमीनदार ते आहे, त्यांचे आमदार मोठ्या प्रमाणात आहे, आणि वेगवेगळ्या बँका, सहकारी बँका, त्यानंतर सहकारी साखर कारखाने, शिक्षण संस्था, सर्व क्षेत्रामध्ये मराठा समाज आहे. तर या मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यायचं षडयंत्र महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि ते षडयंत्र आपल्याला हाणून पाडायचं आहे. आणि म्हणून हा जागरण गोंधळ कार्यक्रम त्यासाठी आहे. भारिप बहुजन महासंघाचे आदरणीय नेते प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलेलं आहे की सप्टेंबर महिन्यामध्ये 1 लाख लोकांचा मोर्चा आपल्याला कलेक्टर कचेरीवर न्यायचा आहे. आणि त्याच्यासाठी आजपासूनच आपण सर्वत्र जनजागृती करणार आहोत आणि ओबीसीचं आरक्षण सुरक्षित राहील याच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. ओबीसी मध्ये जर समजा मराठा समाजाचा समावेश केला तर आपल्या ओबीसी मुलांना शाळा कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार नाही, नोकऱ्यामध्ये त्यांना जाता येणार नाही, राजकीय आरक्षण सुद्धा जे काही आपलं प्रतिनिधित्व आहे ओबीसी ते धोक्यात येईल आणि ओबीसी समाजाची परिस्थिती अत्यंत हलाखीची होऊन जाईल. आणि म्हणून ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या 340व्या कलमानुसार ओबीसींना आरक्षण देण्याची तरतूद केलेली आहे, ते आरक्षण वाचविण्यासाठी बाबासाहेबांचे नातू प्रकाश आंबेडकर हे पुढे आलेले आहे आणि आम्ही आपल्या बरोबर आहोत. ओबीसी हे आमचे बांधव आहेत आणि आम्ही त्यांच्याबरोबरच लढणार आहोत. ओबीसी संघटनांनी एकाकी समजू नये, आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. आमचा पाठिंबा आहे. मी पाठिंबा व्यक्त करून मी सुरेश नाशिककर यांना विनंती करतो की हा कार्यक्रम, जागरण गोंधळाचा कार्यक्रम त्यांनी कलेक्टर कचेरीवर घ्यावा आणि सर्व ओबीसी संघटना आणि भारिप बहुजन महासंघ आणि आपल्याला पाठिंबा देणाऱ्या सगळ्या लोकांना सहभागी करून यावं. या कार्यक्रम अतिशय चांगला आहे आणि गोंधळी मंडळीचे मी आभार मानतो. त्यांनी अतिशय सुरेख
गायन केलेलं आहे आणि लेखन जे केलेलं आहे त्यांचे मी आभार मानतो. धन्यवाद. असू द्या कुठली पार्टी, अहो जनता असो आणि काँग्रेस असू द्या कुठली पार्टी, परंतु अहो एकच आशा या मोठी, गरीबाला मिळू द्या रोटी. अहो एकच आशा या मोठी, गरीबाला मिळू द्या रोटी. अहो जनता असो आणि काँग्रेस असू द्या कुठली पार्टी, जनता असो आणि काँग्रेस असू द्या कुठली पार्टी, आणि एकच आशा या मोठी, गरीबाला मिळू द्या रोटी. अहो एकच आशा या मोठी, समाजाला मिळू द्या रोटी. कार्यकर्ता असला जरी चांगला, कार्यकर्ता असला जरी चांगला, तो कुठल्याही पक्षात गेला, तो कुठल्याही पक्षात गेला, त्याने प्रचार जरी नाही केला, त्याने प्रचार जरी नाही केला. अहो दिल्लीत गल्लीत मुंबई, अहो दिल्लीत गल्लीत मुंबईनं भांडतात खुर्चीसाठी, आणि एकच आशा या मोठी, गरीबाला मिळू द्या रोटी. अहो एकच आशा या मोठी, गरीबाला मिळू द्या रोटी. अहो जनता असो आणि काँग्रेस असू द्या कुठली पार्टी, अहो काँग्रेस असो आणि जनता असू द्या कुठली पार्टी,